नमस्कार, सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. काय झालं? नाव कलर कशा बसलाय माझ्या बाबू, कसे बसले ना ती बाबू. आणि का खातो माझे बाबू? काय दाखव. नमस्कार. आज आमच्या नातवाच्या शाळेत पण 15 ऑगस्ट होतं. त्याला 3 कलरमध्ये काही पण डब्यात द्यायचं होतं. मग हे त्याच्या मम्माने दिलं. काय केलं, इडलीला पीठ केलं, त्याच्यामध्ये मधी चीज आणि एका साईडला हिरवा कलर म्हणून शिमला मिरची आणि गाजर असं 3 रंग करून त्याला डब्याला दिले. छोटे छोटे असे डोसे बनवले तिने. असं झालं आमच्या बाबूचा डब्बा, त्याचं स्वातंत्र्य दिन. चला आपण आता 15 ऑगस्टला खाली सोसायटीमध्ये प्रोग्राम आहे, तो बघायला जाऊया. चला. हे सगळं हे केलेलं डेकोरेशन आणि मुलांच्या अशा कलेच्या स्पर्धा होत्या, ड्रॉइंगच्या. सगळे मुले बसले ना, बघा माझा नातू बसलाय, त्यांना चित्र काढायला बघा, झेंडा काढतोय. असं सगळ्यांच्या स्पर्धा घेतल्या. कोणी मुलांनी छोटा डान्स केला, कोणी गाणं बोलले, असं सगळं झालं. छोट्या छोट्या मुलांनी डान्स केले, गाणी बोलले. थोडे चित्रकला स्पर्धा झाल्यानंतर झेंडावंदन झालं. झेंडावंदन आता सगळी तयारी करतायत. हल्ली बघा हे एक मस्त झाले, पण हे लोकांना कळून चुकले की एकत्र सगळे राहणं जरुरी आहे. पूर्वी कसं चाळ होती, चाळीमध्ये सगळे एकत्र जमायचे. आता ब्लॉक सिस्टम आली तर अजिबात सगळे आपल्या आपल्यात असतात. पण हे बरं, ग्रुप करतात, व्हॉट्सअपवरती ग्रुप करतात आणि मग लेडीजचा ग्रुप, जेंट्सचा ग्रुप आणि शिवाय आपल्या सोसायटीचा ग्रुप असतोच. आणि ह्यामुळे काय होतं, बोलणं होतं, काय चाललंय काय, आणि सगळे एकत्र यायला. मी सांगते, आता इथे आमच्याकडे गणपती पण बसणार आहे. सगळं म्हणजे सगळे सण आता 26 जानेवारीला 26 जानेवारी केली. आताची मुलं पण सगळे आता एकत्र यायला लागले. खरंच आता पुण्यात जरी ब्लॉक असले तरी चाळ सिस्टम यायला लागली आहे. सगळे एकमेकाचे काही प्रॉब्लेम आहेत ते बघायला लागले. तर बरं वाटतं, म्हणजे आताच्या पिढीसाठी हे. कारण आता यांची कुटुंब पद्धती वेगळी आहेत. आम्ही दो आमचा एक, आम्ही दो आमचे दोन, हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये ह्यांना खरंच एकमेकाची गरज आहे. आता
मित्रमंडळी, शेजारी पाजारी हेच आपल्याला जास्त जवळची होणार आहेत. कारण लोकसंख्याच म्हणजे कुटुंबात माणसंच कमी झालेत आता. त्यामुळे हे सगळं याची गरज आहे. आणि खरंच आताची मुलं खूप छान मॅनेज करतात. आता बघा डान्स सगळ्या छोट्या छोट्या मुलांना ज्यांना कोणाला डान्स करायचं आहे करा, काय गायचं आहे गा असं. त्यामुळे त्यांचा मुलांचा पण आत्तापासून कॉन्फिडन्स वाढतो. असे सगळे प्रोग्राम झाले. नंतर आमचं, कारण नवीन सोसायटी आहे तर जिम आमचा तयार होत होता. आज त्याचं उद्घाटन झालं. थोडंसं दाखवते तुम्हाला. अगदी ह्या सगळ्याची आता सोसायटींमधनं गरज आहे. कारण मुलांना इतकं त्यांच्या कामाचं हे असतं त्यांना की त्यांना बाहेर जाऊन करणं पण नाही. चला थोडे गेले, एक तासभर केलं, पटकन आले, फ्रेश झाले, ऑफिसला गेले, असं होऊ शकतं. किंवा आमच्यासारख्यांना की चला कुठे जाणार, सोसायटीतच आहे आपलं, गेलं थोडं केलं, जिम वगैरे आलं. छान आहे. त्यामुळे काय होतं आहे आता त्यांच्या गरजा त्या लोक म्हणजे आपले पुरवत आहेत. हे आता छोट्या मुलांचा गेम आहे. छोट्या म्हणजे अगदी छोट्या नाही, नुसती मुलं आली, टाइमपास केला थोडासा. कॅरम आहे, बरेच काही हे आहे, टेबल टेनिस वगैरे सगळं आहे. त्यामुळे मुलांचा पण तिथे टाइमपास. आणि मुलांना मग आता कुठे खेळायला जागा नाही तसं बघायला गेलं तर. ज्यांच्या सोसायटीचे गार्डन वगैरे किंवा असे जे काही सोयी असतात तिथे मुलांचा पण विरंगुळा होतो आणि सगळी मग एकत्र येतात. म्हणजे अशा सोसायटी असणं पण खूप छान. असं सगळं आहे. असं आमचं 15 ऑगस्ट साजरा झाला. खूप बरं वाटलं आम्हाला. आमच्या मुलांनाही आनंद आला. नमस्कार. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हिंदुस्तानी स्टेज पे आते हुए
तर बरं झालं तुझं फोटो काढून, झाला फोटो काढून. शेवटी छोटासा नाश्ता दिला आणि आमचा कार्यक्रम संपला. तरी बोलला आहे बोलला हे तसं बोललंय. सगळा प्रोग्राम दाखवला तुम्हाला. कसा वाटला? सगळ्यांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा. आपला प्रोग्राम कसा वाटला सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.